सगळ्यांचं अभिनंदन करतो की परवा एक आपला अतिशय चांगला कार्यक्रम पत्रकारांच्या वतीनं आपण सगळ्याच उमेदवारांचा घेतला आणि त्याच्यामध्ये जे 4 उमेदवार नवीन आहेत त्याच्यामध्ये माझी मुलगी शिवानी सावंत, त्यानंतर बशीरबाईंच्या पत्नी मुर्तुजा मॅडम, नंतर शिंदे मॅडम, कोसुमकर मॅडम आणि आपल्या शिल्पाताई, या सगळ्यांना आपलं विजन मांडण्याची आपण एक संधी दिली. त्याच्यामुळे लोकांबरोबर त्यांचा चांगला परिचय झाला, लोकांना उमेदवारांची माहिती पडली, त्यांच्या संकल्पना समजल्या. त्यामुळे आपलं पहिलं पत्रकारांच्या सगळ्याच पत्रकारांचं मी अभिनंदन करतो आणि त्याच अनुषंगाने या निवडणुकीच्या निमित्तानं मला काही माझं स्वतःचं मत व्यक्त करायचं त्याच्याकरता मी आपल्याला बोलवलंय. 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला निर्णय लागेल. ही जी निवडणूक आहे ही नगर परिषदची निवडणूक आहे. नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये जनतेला त्यांच्या नागरी सुविधा काय मिळाल्यात किंवा मिळायला पाहिजेत ह्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे त्याचा आतापर्यंत झालाय खरं का आणि भविष्यातला वेध याविषयी मला थोडंसं आपल्याशी संवाद साधायचा आहे. या शहरामध्ये जसे कळकरांपासून अगदी अक्रू शिंदे, उमेश शेट्टे, मिलिंद कीर, राजन साळवी, प्रमोद रेड्डी यांच्यासारखे अनेक नगराध्यक्ष कारभार करून गेले. त्याच्यामध्ये राहुल पंडितांचा पण 1-2 वर्ष, नंतर मंड्या साळवी, प्रत्येकानं त्याच्या पात्रतेनुसार किंवा प्रयत्नानुसार या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्यावेळी ह्या शहराच्या प्रतिनिधी म्हणून काम करणारे इथले आमदार असतील, खासदार असतील, यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नगर परिषदेला कशी मदत करता येईल तरी प्रयत्न केले. हे सगळे प्रयत्न केल्यानंतर आज 2025ला आपण पाहिलं तर ह्या शहराच्या ज्या नागरी सुविधा आहेत, ज्या जनतेला मिळायला पाहिजेत, त्या मिळाल्या का हा पहिला मोठा प्रश्न आहे. सत्ताधारी कोणी असो, परंतु ते आजपर्यंत मिळाल्या नाहीत असं माझं स्वतःचं मत आहे. कारण पहिली गोष्ट, या शहराला पाणी हे जीवनावश्यक वस्तू आहे. तीही पाणी द्यायलाच आपण पूर्ण करू शकलो नाही. पूर्वी लोकांनी, म्हणजे माझ्या मते जसे कळकर साहेबांच्याच काळामध्ये त्या शहराची पाणी योजना झाली होती आणि त्याच्यानंतर 2016ला या भागाचे भारतीय जनता पार्टीचे त्यावेळचे नेते सन्माननीय बाळासाहेब माने यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांकडून ही योजना नगर परिषदेला 54 कोटी रुपयाची मंजूर करून आणली. ती जेव्हा मंजूर झाली त्यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर होते आणि त्याच्यानंतर निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्यानंतर आमच्या पहिल्याच सभेमध्ये, तर मी नगरसेवक म्हणून शिवसेनेचा निवडून आलो होतो, आमच्या पहिल्याच सभेमध्ये या योजनेच्या निविदेला मंजुरी देण्याचा ठराव आला आणि त्यावेळी ही 54 कोटीची योजना ही 16 पॉइंटच्या वरती म्हणजे वाढीव दरानं द्यावी असा प्रस्ताव सभागृहासमोर तत्कालीन अध्यक्षांनी ठेवला. त्यावेळी मी सत्ताधारी पक्षाचा होतो, परंतु माझं उत्तरदायित्व रत्नागिरीच्या जनतेशी होतं आणि मला असं वाटत होतं की हे चुकीचं घडतंय. 16% आपण अबोध देतोय, हे जनतेच्या खिशातले पैसे जाणार आहेत आणि त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी विरोध केला. एक तर मी त्याला 2 गोष्टी सांगितल्या की ही योजना आपल्याला 9.99% वरती देता येणार नाही अबोध, कारण तसा शासनाचा नियम आहे. म्हणून त्यांनी असं सांगितलं मला की याच्यामध्ये काही गोष्टींची तरतूद नसल्यामुळे आपल्याला ही 16% अबोध योजना मंजूर करावी लागते. तर म्हटलं याच्यात कुठल्या तरतुदी आहेत? जर जीवन प्राधिकरण
ही जर टेक्निकल समिती आहे तिनं हे जर तयार केलेलं आहे संपूर्ण अंदाजपत्रक, मग त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव नाही हे सांगण्याकरता तुम्ही सभागृहात जीवन प्राधिकरणाला बोलवा, परंतु त्यांनी बोलवलेलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी पत्र दाखवलं की अन्वी कन्स्ट्रक्शन ही ज्यांनी टेंडर कोट केलं होतं त्यांनी हे पत्र दिलं की याच्यामध्ये ह्या गोष्टीचा अंतर्भाव नसल्यामुळे आम्हाला 16% अधिकच्या दरानं ही योजना निविदा प्राप्त मिळावी. असं कुठल्याही नियमामध्ये कुठलाही शासन निर्णय असं सांगत नाही की ठेकेदारानं मागणी करावी आणि त्याला मंजुरी द्यावी. परंतु दुर्दैवानं विरोधाला चुकीच्या विरोधात केला मी, त्यावेळी विरोधी पक्ष पण त्याला विरोध करत होता, परंतु तो रेटून घेण्यात आला आणि ती योजना त्या दिवशी ठराव मंजूर झाला. त्याच्यानंतर विरोधी पक्षानं कलेक्टरकडे अर्ज केला हा ठराव रद्द व्हावा म्हणून, पण तिथं न यश आल्यामुळे त्यांनी कोकण आयुक्ताकडे गेले, परंतु तिथे पण त्यांना यश आलेलं नाही. म्हणून माझ्या मते जे नगराध्यक्ष मिलिंद कीर आहेत हे अजूनही कोर्टामध्ये या गोष्टीचा पाठपुरावा करतात. त्यावेळच्या मुख्याधिकाऱ्यांचं आणि माझं असं मत होतं की हा जो कोण ठेकेदार आहे याची माहिती घेतल्यानंतर असं समजलं की यांनी करारामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने योजना पूर्ण केलेली नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर माझ्या मते तिथे थोडेसे लिगल पॉइंट्स काढलेले आहेत त्या ठेकेदारावर. त्याच्यामुळे योग्य काम करणाऱ्या माणसाला तुम्ही योजनेचं काम द्या, परंतु ते गोष्टी सत्यात उतरलं. आज 17 पासून 2025 पर्यंत ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. हे मी ठामपणे का सांगू शकतो तर जे 7/8/2025 ला मी पत्र दिलं होतं त्यांनी मला त्याचं उत्तर दिलंय. याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत त्यांनी अंतर्भूत केल्यात, परंतु याच्यामध्ये शेवटची एक गोष्ट आहे 33 नंबरची, योजनेची चाचणी देणे. प्रत्येक त्याने दिले कुठे त्याने किती टक्के काम केलं, काय केलं, अनेक गोष्टी कशा केलेल्या नाहीत. आणि ते योजनेची चाचणी देणे याच्यामध्ये त्यांनी सद्यस्थिती काय सांगितले, सदर काम करण्यास ठेकेदाराने पाहणीच्या वेळी नकार दिला असल्याने सदर बाबीची रक्कम अंतिम देयकात प्रस्तावित केलेली नाही. सदर काम करण्यास ठेकेदाराने पाहणीच्या वेळी नकार दिला. या योजनेची पूर्ण पाहणी करून ती योजना ताब्यात घेणं आवश्यक होतं. हे ठेकेदाराचं काम आहे ते पूर्ण करून देणे, पूर्ण सुरळीत काम पाणी मिळतंय की नाही, कुठल्याही छोट्या छोट्या योजनांमध्ये आपल्याला ते पूर्ण करून घ्यावं लागतं. तरी सुद्धा रत्नागिरी नगर परिषदच्या प्रशासनानं ही योजना ताब्यात घेतली. ही कुठल्या बेसिसवर घेतली, याला जबाबदार कोण आहे? नगरसेवक तिथे नव्हते, नगराध्यक्ष नव्हतं, प्रशासक होता ना. हे कसं काय झालं याची उत्तरं पण कुठेतरी दिली पाहिजेत ना. याची उत्तरं कोण देणार? तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कुठल्या बेसिसवर हे घेतलं ताब्यात योजना, हे लोकांना माहिती तरी आहे का? हायड्रोलिक सर्व्हे जो झाला, हायड्रोलिक सर्व्हेच्या वेळी कोण कोण लोक होती बघायला, आणि तो हायड्रोलिक सर्व्हे करताना किती ठिकाणी पाईप फुटले हे लोकांसमोर आहेत. रस्त्यात मध्ये मध्ये पक्षाच्या पाईप फुटलेले आहेत, त्यामुळे झालेले रस्ते खोलायला लागतात. त्याच्यामुळे ह्या संपूर्ण योजनेचा पुनरारावा ह्या 3 तारखेनंतर जे कोण तिथे बॉडी येईल त्यांनी घेतला पाहिजे. कारण पुढच्या 25 वर्षाकरता किंवा 50 वर्षाकरता ह्या योजनेचा साठी पैसे शासनाने दिले होते, ते जनतेचे पैसे आहेत, कोणी येऊ देत. परंतु दुर्दैवानं असं सांगायला लागेल 5 वर्षांमध्ये आताचे जे काही सत्ताधारी जे आहेत म्हणजे आता होते त्यांनी हे पूर्ण करून घ्यायला पाहिजे सगळं 5 वर्षात. ठीक आहे, कोरोना आला होता म्हणून लेट होऊ शकलं, एक कारण आहे, संयुक्त कारण आहे. मी असं म्हणणार नाही की प्रत्येक गोष्टीला, परंतु 3 वर्षाची योजना पूर्ण करायची होती, तिला 8 वर्ष होत आहेत, परंतु योजना पूर्ण झाली नाही. हा पाणी योजनेचा एक पहिला भाग. आता काही ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आली, अभिनंदन करतो जे कोण करतात त्यांचं. परंतु हे केव्हा झालं की जेव्हा लोक बोंब मारायला लागले तेव्हा. रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण होणं हे आवश्यकच आहे, परंतु लोकांना गरजेचं काय आहे तर ते चांगल्या रीतीनं व्हावं.
माझं तर म्हणणं असं आहे की खालचा भाग जो सकल भाग आहे, म्हणजे जिथं पाणी भरतं तिथं खरे छोटे छोटे बोर कॉन्क्रिटीकरण करणं गरजेचं पहिलं होतं. आज हे जरी पैसे शासनाकडनं किंवा सन्माननीय मंत्री महोदयांनी उद्योग खात्याकडनं जरी आणले असतील तरी सुद्धा अनेक गोष्टी करता नगर परिषदेला स्वतःचा काही हिस्सा तिच्यात भरावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा पुतळा झाला, अतिशय चांगली गोष्ट आहे. शिवसृष्टी झाली, अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु ह्या गोष्टी करत असताना याची कॉस्ट जर काढली तुम्ही तर त्याच्या 15% रक्कम ही नगर परिषदेला स्वतःची भरावी लागते. कालच एक मी स्टेटमेंट कुठेतरी शिल्पाताईंचं वाचलं, ज्या उमेदवार आहेत, की 89 कोटी रुपयाला नगर परिषद मागे आहे. 89 कोटी रुपये. हे कशामुळे झालं? तर ज्या गोष्टींची आवश्यकता होती की नव्हती हा नंतरचा भाग झाला. पण तुम्ही एखाद्या गोष्टीत 50 कोटी रुपयाचं काम आणताय तर 15% भरायला लागतात. अजून रत्नागिरी शहराच्या नागरी सुविधा पूर्ण झालेल्या आहेत. अशा वेळी वेगवेगळ्या आणखीन गोष्टी करण्यापेक्षा ते पहिल्या गटर, मीटर आणि वॉटर ह्या गोष्टी पूर्ण होणं गरजेचं होतं. त्याच्यावर पैसे खर्च करणं गरजेचं होतं, असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे हे जे 89 कोटी रुपये जर त्यांचं म्हणणं असेल तर 89 कोटी रुपये कोणाच्या अट्टापोटी गेले हा एक विषय आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे पगार होताना सुद्धा आज नगर परिषदेची परिस्थिती एवढी वाईट आलेली आहे. पगार होतील, होत आहेत, होत नाहीत, ही परिस्थिती आपण तिथे जाऊन माहिती घेऊ शकता. हा दुसरा झाला रस्त्यांचा विषय. 2011ला मिलिंद कीर नगराध्यक्ष असताना या शहराचा डीपीआर तयार केला गेला. त्याच्यामध्ये भुयारी गटार योजनाचा त्याच्यामध्ये समावेश होता. पूर्वी राजन साळवी असताना नगराध्यक्ष किर्लोस्कर कंपनीनं त्याचा एक सर्वे केला होता की भुयारी गटार योजना व्हावी. पण त्याच्यानंतरचा काळ गेल्यानंतर मिलिंद कीर साहेबांच्या काळामध्ये तो डीपीआर झाला. माझ्यामध्ये पूर्ण शहराचा डीपीआर झाला. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी होत्या. 600-700 कोटींचा तो साधारणपणे डीपीआर होता. आता तो डीपीआर झाल्यामुळे नळपाणी योजनेला तेवढी चालना मिळाली पटकन. परंतु आता त्या गोष्टीला 11 पासून 25 आलं, 14 वर्ष होऊन गेली. पुन्हा अजून डीपीआर बदलावा लागणार आहे. तोही 5 वर्षाच्या काळात तयार करू शकले नाहीत. तो करायला पाहिजे होता वास्तविक त्यांनी. कारण शेवटी अनेक गोष्टींची वेळेनुसार कॉस्ट वाढते आणि त्याच्यामुळे भुयारी गटार योजना ही होणं ही कुठली काळाची गरज आहे. कारण प्राथमिक गरजांमध्ये भुयारी गटार योजना ही कर्तव्य म्हणून करणं गरजेचं आहे नगर परिषदचं. आणि त्याच्यामुळे तो भाग झालेला नाही. त्या दृष्टीनं 3 तारखेनंतर या भुयारी गटार योजनेवरच काम करावं लागेल जास्त करून. कारण जर भुयारी गटार योजना झाली तर रस्ते टिकतील. जर गटारच व्यवस्थित नसतील तर कितीही रस्ते चांगले करा, शेवटी पाणी जर रस्त्यावर राहिलं तर त्याला खड्डे पडायचेच आहेत. त्याच्यामुळे दरवर्षी पैसे व्यर्थ घालवण्यापेक्षा भुयारी गटार योजनेवर जास्त भर दिला पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. तो विषय सांगितला. आता त्याचा अर्थ कोणी काय वेगवेगळा घेतला. मी त्याच्याबरोबर पण हे सांगितलं की राहुल पंडित सारख्या व्यक्तीला लोकांनी भरभरून मतदान केलं. त्यावेळी आपण असं नाही सांगितलं की ह्याला 2च वर्षासाठी आम्ही करणार आहोत. त्याच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नव्हता किंवा नगरसेवकांची मागणी नव्हती की त्याला बदला म्हणून, तरी सुद्धा त्याला बदलला गेला. म्हणून मी म्हटलं पोटनिवडणूक लागू शकते. आता जर तसंच तुम्ही जर कोणाला शब्द दिला असाल तर पोटनिवडणूक लागली म्हणजे तिचा माझ्या ताईचा अपमान करण्याकरता नाही बोललो मी शक्यता वर्तवली. कारण दुसरी एक शक्यता आहे, 2.5 वर्षानंतर पण म्हणे काहीतरी कोणाला तरी नगरसेवक बनवणार आहेत राजीनामा घेऊन. एका अपक्षाला मागे घ्यायला सांगितल्यानंतर 2.5 वर्षानंतर त्याला कमिटमेंट आहे नगरसेवकाची. अरे गृहीत धरलं तुम्ही त्या जनतेला. आणि नगरसेवक काय किंवा लोक निवडून दिल्यानंतर ठीक आहे, काय होता, मी पण राजीनामा दिला होता. मी 1 वर्षानंतर राजीनामा दिला. पण माझी तात्विक वाद झाली. मला नाही काही गोष्टी पडल्या. ह्या पाणीवाटण्यापासून सुरुवात झाली. आज तेच ज्या गोष्टीवर माझी नंतर दुसरा एक विषय झाला, ते जे ट्रक टर्मिनल आहे त्याच्यावर पण मांडलं होतो. त्या ट्रक टर्मिनल करताना त्याला एक्सेस तुम्ही कुठला दाखवलात तर हा शिवाजीनगर रोड दाखवलात. त्या रोडवर 10% ट्रक किंवा 16% काय ट्रक असतात ते कसे आतमध्ये येऊ शकतात? त्याला हायवे रोडवरच येऊ शकतं ना ते. एक्सेस काय त्याला तिथं आतमध्ये यायचा. कारण त्यावेळी
त्या मजगाव रोडवर म्हणजे आमच्या स्टेट बँक कॉलेजून रोडवर ब्रिज होता, हेमंत ब्रिज. तो ब्रिज इकडचा ब्रिज शिवाजीनगरचा ब्रिज, तिकडून येणारा ब्रिज आणि तो JK व्हाईसच्या पुढे उतरणार होता. मंजूर झालेला ब्रिज रद्द करण्यात आला. कोणासाठी? तिला ट्रॅफिक अडत नाही आज. भविष्यातली काय उलट भविष्यातली तरतूद म्हणून तो पूल होणं आवश्यक होतं. कोणासाठी रद्द केला गेला? हे पण प्रश्न आहेत ना. हा शहराचा पण प्रश्न आहे. तो 6 स्टॉपच्या आतमध्ये पूल होता. आणि ही जी रहदारी जाते आज, तुम्ही बघता, आज पूर्वी आपल्याला कुवारमावळा पोहोचायला 10 मिनिटं लागत होती, आज अर्धा तास लागतो. एवढं ट्रॅफिक झालंय. मग ह्या गोष्टी, ज्या गोष्टी शासनाने चांगल्या केल्या होत्या, त्यात तुम्ही कशाला बदल केलात? कोणाला विचारून केलात तुम्ही? असा काय नगर परिषदेचा ठराव झाला होता की हा पूल रद्द करावा म्हणून, आम्हाला गरज नाही म्हणून? ह्या पण गोष्टी आहेत ना. आणि त्याच्यामुळे सामान्यातल्या सामान्य जनतेला ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या गोष्टी मिळालेल्या नाहीत, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. ते जनतेला पटलं तर जनता निश्चितपणे याचा विचार करेल. दुसरा एक फक्त त्यातला मधला एक गोष्ट सांगतो. परवा एक असं आरोप तिथे झाला त्याच क्रांतीनगरच्या सभेमध्ये की कोण काय गांजा आणि एमडीचा मला काय माहिती नाही, काय गांजा शब्द ऐकून आहे. हा, तर ते विकणारे कोण आहेत ते मला माहिती आहे, त्याला दाखवून देईल. मग तुम्हाला माहिती तर सांगा ना त्यांची नावं पोलीस स्टेशनला. जाऊ देत त्यात. ते नावं तुम्ही लपवून कशाला ठेवताय? कोणी असू देत, शिवसेनेचा असू देत, भाजपचा असू देत, राष्ट्रवादीचा असू देत, कोणी पण असू देत. तो तुम्हाला जर नावं माहिती आहेत तर तुम्ही पोलिसांना सांगितलं पाहिजे की ही लोक धंदा करतायत, ते थांबलं पाहिजे. तुम्ही सांगत पण नाही आणि सांगताय मला कोणते माहिती आहेत, असं पण दोन्ही भूमिका घेऊन चालणार नाही. काल कोणतरी त्या जगताबांची आमची झोपडपट्टी तिथं कोणतरी गेला, जर आमच्यावर राहिला नाही तर तुमची झोपडपट्टी उठवणार. अरे तुझा अधिकार दिला कोणी? ह्या जगताबांची झोपडपट्टी ह्या नाट्यगृहाच्या बाजूला होती, माहिती असेल तर कोणाला आठवून बघा. त्यावेळी त्या लोकांच्या रेशन कार्ड माझे सासरे आप्पासाहेबांनी पहिल्यांदा काढून दिलेली आहे. तर आजही जाऊन विचारा तिथल्या ज्येष्ठ लोकांना. आणि त्यांना त्यावेळी हे नाट्यगृह व्हावं म्हणून उमेश शेट्टींच्या काळात त्यांना तिकडे शिफ्ट केलं गेलं. आणि त्यांना जाऊन तुम्ही धमकी देता की तुम्हाला उठवून टाकू म्हणून मतं नाही दिली तर? एका उमेदवाराला मागे घेताना त्या घिसाडी माहिती ना, आपल्या नवलाई जवळच्या आहे ना चढावलं, त्या बाजूला झोपडपट्टीवाले बसतात. त्याला सांगितलं गेलं की तुम्हाला उठवलं जाईल, हा जर उमेदवार उभा राहिला तर. हे कुठली पद्धती आल्या या? बरं, ती जागा आहे भैरी देवस्थानची. अरे लोकांना आपण गरीबाला झोपड्या उठवण्यापेक्षा गरीबाला 4 घरं कशी मिळतील हे आपण बघितलं पाहिजे. अरे अशा पद्धतीनं तुम्ही भीती दाखवून असं पद्धतीनं मतं मागणार असेल ना तर ते चुकीचं आहे. आम्ही त्या गोष्टीसाठी सुरुवात नव्हती केली. ती आदर जो होता, एक प्रेम होतं, तुमच्याकडे अजूनही ती आहे ना. तुम्ही त्या प्रेमाने जिंका ना लोकांना. काय गरज आहे तर गरीबाला त्रास द्यायची? आणि जर विकास झालाय ना तर लोक ठरवतात ना, देतील तुम्हाला मत. आमचं काय म्हणणं नाही. आणि दुसरा विषय असा जाणीवपूर्वक इथे सांगतो की साधारणपणे 17च्या अगोदर म्हणजे 11-12च्या दरम्यान माझ्या मुलीचं पण शिवानी सावंत मानेचं वाटाघाटाकडनं उमेदवारी फायनल झाली. मी असं मानणारा कार्यकर्ता आहे की तिची उमेदवारी फायनल झाली, कार्यकर्ती म्हणून झाली. कदाचित बाळासाहेबांची सून म्हणून असेल पण झाली असेल. त्या झाल्यानंतर कोणी कोणाच्या पोटी जन्माला यावं हा काय कोणी ठरवलेलं नसतं ना. आपण मागून घेतलं तर आपल्या कोणाच्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येतो, तो कुठल्या जातीचे आई वडील असतील हे आपण ठरवत नाही. आता ती मराठा समाजात जन्माला आली म्हणून मी मराठा समाजाच्या लोकांकडे नाही गेलो सांगायला की ती मराठा समाजाची आहे, तुम्ही मराठा समाज म्हणून तिला पाठिंबा द्या. पण तो 17 तारखेला जेव्हा दुसरा उमेदवार डिक्लेअर झाला तेव्हा मराठा समाजाच्या लोकांना फोन यायला लागले की मिटिंग लावायला सांगितलेली आहे मराठा समाजाची. मला फोन आले, असं काय? म्हणून मी आमच्या समाजातल्या प्रमुखाला विचारलं. म्हटलं माझी पोरगी त्या जातीत जन्माला आले, परंतु ती जात म्हणून लढत नाही इलेक्शन. ती सगळ्या समाजाची कार्यकर्ती आहे. तिला सगळ्या समाजाचं काम केलं पाहिजे. तिला जात नाही, पात नाही, धर्म नाही बघितला पाहिजे. मग तुम्ही कसं काय म्हटलं मिटिंग लावू शकता एका विशिष्ट म्हटलं पक्षाच्या लोकांसाठी?
तर म्हटलं ह्याच्यात तुम्ही जातीवाद करताय, तुम्ही आपापसात मराठ्यांच्यात वाद लावताय तुम्ही. ज्या मराठ्याला काय वाटेल बाबा की तुम्ही ह्याला मतदान करायचं त्याला मतदान, एखाद्या मराठ्याला असं पण वाटेल की नाही मला जातीला मतदान करायचं, मला काम कार्यकर्ते म्हणून एखाद्याला त्या मृतदा मॅडमला मतदान करायचंय. तुम्ही कसं ठरवता? त्यानंतर मिटिंग झाली की नाही मला माहिती नाही, पण तू कशासाठी याच्यात समाज, ह्या समाज, ह्या उमेदवाराला ह्या समाजाचा पाठिंबा, ह्या उमेदवाराला ह्या समाजा, अरे सगळ्याच पक्षात सगळ्या समाजाचे कार्यकर्ते आहेत. आणि त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे, हे जातीभेद वगैरे सगळे बाजूला ठेवून लोकांच्या गरजा अजून शहरातल्या पूर्ण झालेल्या नाहीत, त्याच्याकरता काम करणं गरजेचं आहे. निवडून येणाऱ्या प्रत्येक नगरसेवकाला माझी विनंती राहील की सगळ्यांना विश्वासात घेऊन हे काम होणं गरजेचं आहे. लोकांच्या खूप अपेक्षा असतात, परंतु त्या मोठ्या पण नसतात, छोट्या छोट्या आहेत. गटर स्वच्छ झाली पाहिजेत, पाणी आलं पाहिजे, स्वच्छता. आज आपण म्हणतो रस्त्यावर गुरं फिरतायत, कुत्रे फिरतायत, आपण ह्याला कारण ते नाही आहेत, कचरा पडतो म्हणून आहेत. त्यांना एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला पण शिवाय काय गुरं, अरे गुरं काका काय येतात. मी माझ्या मुलीला एक प्रस्ताव असं सांगितला की तू समजा तुला संधी दिली तर तू 2 प्रकारात हा विषय करायला पाहिजे कचऱ्याचा. एक म्हणजे रात्री उशिरा, जसं मुंबई महानगरपालिका कचरा उचलते, कसा रात्री ठीक आहे लोकांच्या सवयी बदलायला वेळ लागेल, तो जर कचरा उचलला गेला तर सकाळी जी गुरं येतात ती गुरं तो कचरा खायला येणारच नाही शहरात, आणि परत सकाळी उचलायचा ज्या घंटा गाडीच्या वर. पण रात्रीचे जर रस्ते आपण साफ करून टाकले सगळे कचऱ्यानं तर प्रश्नच येत नाही. ती गुरं कुत्रे हे येणारच नाहीत. शेवटी ते त्यांच्या पोटासाठी काहीतरी भूक लागली असेल म्हणून येतात. अहो मुख्य गरज ह्या सत्ताई शहरामध्ये कोण वाढायची आहे. ह्या कोळेकरांचं आता आले सर आठवण करून दिली असती. 1965 ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे कोण वाडा पाहिजे. आज शहराचा कोणवाडा नाही, पडून झाले त्याला 15 वर्ष. तुम्ही त्या भटक्या गुरांसाठी कुठे बांधलायत? चंपक मैदानावर. तुम्ही प्रिमायसेसच्या बाहेर बांधलायत नगर परिषदेच्या. परमिशन घेतली का त्याच्याकरता? त्यावर तुम्ही खर्च करताय पैसे. एखादा निधी शहराच्या हद्दीच्या बाहेर खर्च करायचा असेल तर त्याला परमिशन लागते. कनेक्शन जरी एखाद्याला समजा द्यायचं असेल बाहेर पाण्याचं शेजारी असेल तर नगर परिषद ठराव लागतो. काय त्या तिथं भगण्या अवस्थेत आहे ते सगळं. पैसे वेस्ट होत आहेत सगळे शासनाचे नगर परिषदचे. कोण वाडा आपण जर निर्माण करू शकलो नाही गेल्या 8 वर्षामध्ये तर कुठल्या गोष्टी तुम्ही करताय? ह्या सगळ्या गोष्टीचा मी ठामपणे सांगतो. मी ज्यांच्याबरोबर काम केलं ते उमेश शेटे. त्या उमेश शेटेंच्या काळात हे जे उद्यान आहे किंवा पॅलेसचं जिजामाता उद्यान हे उमेश शेटेंच्या काळात झालं. शिवाजी स्टेडियमला जी रणजी ट्रॉफी झाली ती उमेश शेटेंच्या काळात ते ग्राउंड चांगलं झालं म्हणून झाली. उमेश शेटेंच्याच काळात हा 80 फुटी रस्ता झाला. उमेश शेटेंच्या काळातच जे किल्ल्यामध्ये आज शिवसृष्टी झाले तिथं उद्यान झालं होतं. या शहरामध्ये सगळ्यात जास्त उद्यानं उमेश शेट्टींच्या कार्यकाळात झालेली आहे 2002 ते 2007. त्याच्यामुळे शहराचा खऱ्या अर्थाने विकास कोणी केला असेल तर तो त्या काळात झाला. पण तो दुर्दैवानं 2007ला त्यावेळी आम्ही राष्ट्रवादीत होतो. सत्ता राष्ट्रवादीची आली होती 16 नगरसेवक, परंतु उमेश शेट्टींना नगराध्यक्ष होऊ द्यायचं नाही म्हणून त्यावेळी राष्ट्रवादीतल्याच 9 लोकांना काँग्रेसमध्ये पाठवलं गेलं. ते कोणी पाठवलं गेलं? कोणी पाठवलं का? उमेश शेट्टींना थांबवायचा प्रयत्न केला गेला. माझं तर म्हणणं आहे त्याचवेळी उमेश शेट्टी परत नगराध्यक्ष झाले असते तर शहराचा विकास अधिक जास्त रीतीने झाला असता. त्याच्यानंतरच्या काळात पहिल्यांदा अशोकराव मयेकर झाले अध्यक्ष, नंतर 2009च्या दरम्यान राजेश्वरी शेट्टी अध्यक्ष झाल्या 2.5 वर्षानंतर, आणि 2011ला जेव्हा मिलिंद किरनी आपल्या ताब्यात नगर परिषद घेतली त्यावेळी अशाच पद्धतीनं ही नगर परिषद त्यावेळी सुद्धा साधारणपणे 30 ते 40 कोटीला मागे गेली होती. म्हणजे कोण प्रशासन चालवतं याच्यावर नगर परिषदेचा संपूर्ण कारभार अवलंबून असतो. आणि त्याच्यामुळे हे 2दा घडलंय. हे आता 2011ला घडलं, हे आता 2025ला परत घडतंय. त्याच्यामुळे आपण ज्यांच्याकडे हातात सत्ता दिली हे सत्ताधारी किती त्या संस्थेला
टिकवू शकले हा मोठा प्रश्न आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ही स्वायत्त संस्था आहे, याच्यामध्ये विश्वस्त म्हणून आपण तिथं काम केलं पाहिजे. परंतु ते बुडवण्याचं जर आपण काम करणार असू तर आपण त्या संस्थेमध्ये योग्य न्याय देऊ शकतो की नाही हे प्रत्येक निवडणूक लढवण्याला केलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरा विषय, परवा त्या जी काय आवास योजना आहे त्या लोकांना सांगितलं गेलं की घरांचं मी काम केलं. मी स्पष्टपणे सांगतो, इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत क्रांतीनगर वसलं गेलं. माझ्यासारखा कार्यकर्ता राजकारणात सक्रिय व्हायच्या अगोदरपासून ते आहे. 2002च्या अगोदरपासून कृष्णा सावंत म्हणून तिथे त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून ती जागा घेतली आणि तिथे जे म्हणजे दुर्बल घटक असतात अशा लोकांना त्या जागेतनं ती घर बांधून दिली गेली. शासनाचा नियम असा आहे आणि ते नगर परिषद ऍक्ट मध्ये आहे, 1965 हा आणले पुस्तक, त्याच्यामध्येच म्हटलं की असे दुर्बल घटक असतील ज्यांचे घर नसतील अशांना ती जागा उपलब्ध करून त्यांना ते जागा द्यावी 30 वर्षाच्या करारानं. त्यांचा करार आता जर 17ला संपलाय तर त्यांना आजपर्यंत मुदतवाढ का नाही मिळाली? शासनाकडेच आहे प्रस्ताव त्यांचा आणि जायचाच आहे शासनानं. कोण मेहरबानी करत नाही त्याच्यावर. सेम परिस्थिती विश्वनगरची आहे. विश्वनगरला सुद्धा ज्यांच्या नावावर घरं आहेत, बेघर आहेत, अशांसाठी ती कॉलनी आहे. त्यांची पण मुदतवाढ त्यांना पाहिजे. भास्कर जाधव जेव्हा नगर विकास मंत्री होते 2009ला, तेव्हा मी स्वतः भास्कर जाधव साहेबांना तिथे घेऊन गेलो होतो आणि त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव दिला होता. पण ह्या गोष्टी आहेत ना, ह्या आपण मेहरबानी करत नाही लोकांवर. शासनानं त्यांच्याकरता सगळ्या उपलब्ध करून दिल्यात, आपण त्यांना चुटकीसारखी करून दिला पाहिजे. म्हणजे का थांबलोय? पण आपणच त्यांना सांगतोय की आम्हीच करून देणार. अरे तुम्ही करून देणार म्हणजे तुम्हाला प्रतिनिधी बनवलं म्हणून करून देणार. तुम्ही काय मेहरबानी कोण करत नाही. नगर परिषदेच्या आलेल्या निवडणुकीला जो कोण असेल नगराध्यक्ष त्याचं ते कर्तव्य आहे आपल्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. कोण त्याच्यावर जबरदस्ती हे नाही होत आहे की तुम्ही केलंच नाही करणार म्हणून सांगायला. तुमची कर्तव्य जी आहेत ना ती पार पाडलीच पाहिजेत. त्यामुळे आज त्याच भागांची उमेश शेट्टीने केलेल्या काही कामांची परिस्थिती तुम्ही बघा. स्टेडियमची काय अवस्था आहे. आज 2-3 वर्ष झाली तिथे खेळायला मुलांना मिळत नाही. डेव्हलपमेंटला एवढा वेळ लागतो. बागांची अवस्था काय आहे? बागांना पिण्याच्या पाण्यातूनच पाणी पाईपने टाकलं जातं. मी जेव्हा नगरसेवक होतो 2017ला, तर माझ्याकडे 2 बागा होत्या. म्हणजे एक टिळक नगरच्या इथे एक होती आणि आमच्या घराच्या समोर एक बाग होती. मी स्पेशली त्याच्यामध्ये 2 विहिरींची तरतूद केली होती. का तर पिण्याचं पाणी तिथं वापरू जाऊ नये. लोकांना पिण्याच्या पाण्याची कमी असते. त्या 2 याच्यासाठी 10 लाख रुपये तरतूद करून सुद्धा नंतर बाहेर पडल्यानंतर ते कुठेही वापरले गेले नाहीत विहिरीसाठी पैसे. जेव्हा मी शिक्षण सभापती होतो त्यावेळी ज्या शाळा आहेत नगर परिषदेच्या त्या प्रत्येक शाळेला शिक्षण सभापती म्हणून भेट दिलेली आहे. त्यांची छपरं गळत होती, काही ठिकाणी बाथरूमच्या प्रॉब्लेम्स होते, काही मुलींच्या टॉयलेटचे प्रॉब्लेम होते. सगळ्यांना तिथल्या स्थानिक नगरसेवकांना घेऊन फिरलो होतो. मला माहिती नाही नंतर कोण बघायला गेला की नाही तो. पण आपण त्या बजेटमध्ये 70 लाखाची तरतूद केली होती या शाळांची दुरुस्ती करता. नुसतं बोलायची कडीने बोलायला भात नको. आम्ही काय आधुनिक करणार आहात, काय केलं ते सांगा. राहुल पंडित नगराध्यक्ष असताना मी उपनगराध्यक्ष म्हणून माझ्याकडे सांस्कृतिक सभापती म्हणून पण हे होतं. नगर परिषदेच्या इतिहासातला पहिला सांस्कृतिक महोत्सव, पर्यटन महोत्सव तो घेतला गेला. नंतर का नाही झाला हो? उमेश शेट्टी असताना नगराध्यक्ष चषक सुरू झाला, त्याच्याकरता सुद्धा बजेटमध्ये 10 लाखाची तरतूद करून ठेवली होती. कारण का आम्ही क्रीडा सभापती होतो. परंतु तो महोत्सव झालाच नाही. क्रीडा महोत्सव सुद्धा आपण रत्नागिरीतल्या सगळ्या जे क्रीडा संस्था आहेत त्यांच्याकडून पत्र मागवली होती की समजा क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, कॅरम असेल, कबड्डी असेल, खो खो, या सगळ्यांना मिळून आपण तो क्रीडा महोत्सव घेणार होतो. का तर रत्नागिरीतल्या क्रीडापटूंना चालना मिळावी. हे पुढे का झालं नाही याची उत्तर पण द्यावी ना. आपण ज्या सत्ता परत मागतोय तर आपण त्याची पण उत्तर द्यायला पाहिजे. त्याला विचार करावा लागेल आणि म्हणून बदल घडला पाहिजे. प्रत्येकाला संधी दिली पाहिजे.
त्याला संधी दिली, त्यावेळी नवीन लोकांना संधी द्या. ते काय करतात आपण सगळ्यांनी मिळून पाहूया. तुम्हाला जर वाटलं 5 वर्षानंतर ते लोक काम नाही करू शकले तर शेवटी आहेच. आणि दुसरा विषय असा आहे, विमानाने जायलाच पाहिजे, माझी पण इच्छा आहे. काय मेडिकल कॉलेज अभिनंदन झालं, पण हे नगर परिषदचे विषय नाही आहेत. आपण नगर परिषदच्या विषयावर बोलूया. तुम्ही जे चांगलं केलं त्याच्याबद्दल अभिनंदन मी आत्ता करतो, उद्याही करील. मेडिकल कॉलेज आणलं अभिनंदनच, विमानतळ होतंय अभिनंदनच, उशीर होतोय पण अभिनंदनच. कारण काही वेळा आम्ही ऐकलं दिवाळीत, ह्या दिवाळी गणपतीला अमुक तमुक, हरकत नाही ती काय, पण होतंय. आता मोठं काम तिथं सुरू आहे. जे चांगलं तुम्ही केलं त्याच्याबद्दल अभिनंदनच. हा आपला काय तो डोम तयार केलेला आहे तो काय अतिशय चांगला आहे, व्हायलाच पाहिजे होतं. मग आमचं म्हणणं उदय सामंत साहेबांनी काय काम केलं नाही याच्याशी नाही. आमचं म्हणणं तुमचे नगरसेवक करते तेव्हा काय काम केलेलं आहे त्याचा हिशोब तुम्ही घ्या. तुम्ही काम केलं म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, 40,000 नाही. तुम्ही तुमचे हिशोब देऊ नका हो. तुम्ही नगर परिषदेच्या तुमच्या निवडून दिलेल्या नगरसेवकांचे हिशोब सांगा काय आहेत ते. ही नगर परिषदेची निवडणूक आहे, ती उदय सामंत साहेबांची निवडणूक नाही. ही निवडणूक नगर परिषदेच्या तुमचे नगरसेवक 32 उभे केले आहेत, त्यांनी 32 नगरसेवकांनी किंवा त्याच्या अगोदरच्या नगरसेवकांनी काय तिथे काम करू शकले नाहीत हे मी सांगतोय. ह्याच्यावर सांगा ना. ते चांगलं काम केले नाही, ते चांगलं काम 100% केलं. तुमच्याबद्दल आम्हाला हे नाही, मुळीच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जनतेला पोचपावती दिली. परंतु तुमच्या क्रेडिटवर किती दिवस लोकांना निवडून राहणार तुम्ही? त्यांचं कर्तृत्व दाखवू देत. आता ह्यातले काही नगरसेवक चांगलं पण काम करतात, नाही त्यातला भाग नाही. मी असं म्हणणार की सगळे काम करत नाहीत, पण प्राथमिक गरजाच नाही ना पूर्ण झाल्या. पाणी नाही झालं, रस्त्यांच्या बद्दल लोक बोलतायत, हे कोळवाडा, आरोग्य सुविधा, फवारणी किती वेळा होते. आपण जिथे राहता त्या परिसरामध्ये फवारणी किती वेळा झाली ते फक्त बघा, आणि कशा पद्धतीची फवारणी होती ते बघा. ह्या प्राथमिक गरजा आपण पूर्ण करू शकलो नाही. माझं म्हणणं आहे की एक संधी नवीन लोकांना देऊया आणि ते बघू काय काम करतात ते, त्यांच्याकडून काम करून घ्या. शेवटी तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात, हे शहर तुमच्याच मतदारसंघाच्या खाली येतं. कोणी जरी निवडून आला तरी तुम्हाला त्याच्याकडनं काम करून घेता येईल. त्यामुळे माझी अशी विनंती आहे मंत्री महोदयांना सुद्धा, ते सारख्या आठवण करतात, मी त्यांचा मित्र आहे, शिवानी त्यांची पुतणी आहे. जशी तुमच्याकरता मी लोकांकडे संधी मागितली की तरुण आहेत त्याला संधी द्या, माझी मुलगी पण तरुण आहे, हेमंतराव अनुभव नसला तरी माणूस चांगलं काम करू शकतो. हे जर तुम्ही तुमच्यावर सिद्ध करू शकलात ना तर माझी मुलगी पण चांगलं काम करू शकते, तिला पण संधी द्यायची विनंती करा. पक्ष भेद विसरून तुम्ही म्हणाला पाहतं मला 25व्या वर्षी संधी दिली तर माझा मित्र होता राजेश चव्हाण, तर माझी मुलगी 4 वर्षाची होती, उदय काका. आम्हाला त्याचं आहे, आम्ही नातेगोती जपतो, जपणार. त्याच्यामुळे जशी तुम्हाला रत्नागिरीकरांनी संधी दिली 25व्या 26व्या वर्षी, तशी माझी मुलगी आज रत्नागिरीकरांकडे सेवेचीच संधी मागते. आपल्या माध्यमातून मी सगळ्याच पक्षातल्या लोकांना विनंती करेन की राजेश सावंत म्हणून मी काम करत असताना गेले 25 वर्षामध्ये मी कधी ह्या पार्टीचा आहे त्या पार्टीचा आहे असं म्हणून कधीही भेदभाव केलेला नाही, किंवा कुठल्या जातीचा कोण आहे कुठल्या धर्माचा कोण आहे हा माझ्याकडे कधीही माझ्या नेत्यांनी माझ्यावर संस्कार केलेले नाहीत. त्याच्यामुळे माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काय मला काय काम करता येईल तेवढं मी केलं. आणि मी खात्रीनं सांगतो नगर परिषदेमध्ये न बसता सुद्धा तिच्याकडून चांगलं काम आपल्या सर्वांच्या सहकार्यानं करून घेऊ. फक्त एक संधी तुमच्या माध्यमातून मी रत्नागिरीच्या जनतेकडे मागतोय. मी जर 25 वर्षात काय छोटं मोठं काम केलं असेल तर माझ्या मुलीला पण काम करण्याची संधी द्या, एवढीच आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. तुमचे काय असतं माहिती आहे, थिवा पॉइंट भाटे बीच रोपवे प्रकल्प उभारणे हा तयार होता. मॅरेथॉन स्पर्धा हे आपलं त्यांनी आपलं होतं ते आपलं मी तुम्हाला देतोय माहिती करता.
त्याच्यामुळे ते ह्या सगळ्या गोष्टी तारांगणी भाग झालं 100%. त्याच्याबद्दल अभिनंदन. ज्या गोष्टी झाल्या तर चांगल्या झाल्यात. या आपले प्रमोद महाजनचं जे ग्राउंड आहे ते बऱ्यापैकी चांगलं झालं. ज्या गोष्टी त्यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून झाल्या त्याच्याबद्दल निश्चितपणे अभिनंदन आहे. कारण नुसती टीका करणं हा काय उद्देश नाही त्यातला. आजपर्यंत नाही जमलं झालं तर पुढच्या 5 वर्षामध्ये तरी ते पूर्ण होणं गरजेचं आहे. हाच फक्त याच्यातला उद्देश आहे. बाकी ज्यांनी नाही केलं त्यांनी काय ती कारणं असतील, त्यांना काय अडचणी असतील म्हणून त्यांनी केलं नाही. म्हणून फक्त माझी एक विनंती आहे की या निमित्तानं एक बदल करून बघा. सामंत साहेबांच्या बरोबर माझी मुलगी जर संपदा नगराध्यक्ष बसली तर पुतणीला ते अधिकचा न्याय जास्त देतील असा विश्वास मला वाटतोय. त्याच्यामुळे आपण तोही विचार करावा. हो.